वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये आजी आणि ऊर्जाचं फोनवर बोलणं होतं. ऊर्जा कितीही नाकारत असली तरी शौर्यवरती ती जीवापाड प्रेम करते हे आजीला कळून चुकतं. त्यातच विजयाने अर्पिताला ऐनवेळी फोन करून सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यात. अर्पिता शेवटी आमदाराला खरं काय ते सांगतच नाही. आमदार स्वतः मानेला फोन करून ऊर्जा आणि शौर्यबद्दल चौकशी करतो तर मानेसुद्धा बरोबर त्याला मूर्खात काढतो. गोड बोलून गुंडाळतोच. ऊर्जा आणि शौर्याच्या नात्यावरून आदित्य दिव्या दोघांमध्येही जबरदस्त भांडण होतं. आदित्यला वाटत असतं की दिव्यानेच ऊर्जासोबत मिळून शौर्याला अडकवण्याचा प्लॅन केला असावा आणि दिव्याने सुद्धा आता शपथ घेतली की ती ऊर्जाला जागीरदारांच्या घरात कधीच येऊ देणार नाही. त्यातच आता ऊर्जा शौर्याच्या प्रेमामध्ये इतकी अखंड बुडाली की जिथे तिथे त्याला फक्त आणि फक्त शौर्याचा भास होतात. आणि जेव्हा मंग्या तिला भानावर आणायला जातो तेव्हा मात्र तो डायरेक्ट ऊर्जावरती आरोप लावतो की तिला शौर्याच्या श्रीमंतीची हाव लागले आणि तेव्हाच ऊर्जा चिडून त्याचं थोबाड फोडते. स्वतः शौर्याने रिक्वेस्ट करता क्षणी हर्षवर्धनने त्याला वचन दिलंय की तो ऊर्जाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आहे. पण हे सगळं आता नक्की घडतंय तरी कसं ते आपण पाहणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जाला जेव्हा शौर्याच्या आजीचा फोन येतो ना तेव्हा ती इतकी खुश होते. फोन घेता क्षणी उत्साहाने विचारते की कुमुदिनी मॅडम कसा आहे शौर्य. तेव्हा आजी म्हणते की एका अटीवरती सांगेन आणि ऊर्जाला धडकीच भरते. अट? कसली अट? तेव्हा आजी सांगते की हे कुमुदिनी मॅडमवरनं आधी बंद कर बरं. ऊर्जा खरंच तुला मी आणि शौर्य परके आहोत. ऊर्जा उत्तर देणं टाळते आणि आजीला विचारते की कसा आहे शौर्य. तेव्हा आजी म्हणते तुझ्याबद्दलच विचारत होता. ऊर्जा आणखीन खुश होते. काय माझ्याबद्दल? तेव्हा आजी म्हणते की तुला जाणून घेण्याची उत्सुकता आहे हे बघून जरा बरं वाटलं. ऊर्जा पुन्हा उत्तर देणं टाळते. नाही नाही असं काही नाही आहे. तेव्हा आजी मुद्दामच त्याची फिरकी घेते. अच्छा असं आहे का बरं. ऊर्जा आता बोलणार ती थांबवते स्वतःला. आजीला सगळी तिची मनस्थिती कळून चुकते. ती म्हणते की ऊर्जा तुला शौर्याला भेटायची खूप इच्छा होत असेल ना. पण मी घरी ये असंही सांगू शकत नाही तुला. पण तुला वाटेल तेव्हा तू त्याच्याशी बोलू शकतेस. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नको उगाचच तो डिस्टर्ब होईल. तेव्हा आजी मुद्दा म्हणते की चला निदान तुला त्याला फोन करावासा वाटला. फोन करीन असा विचारही केला. हे बघ हवं तर तू मला फोन कर मी देईन त्याला. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नको तो कसा आहे तो बरा आहे हे ऐकून मला बरं वाटलं. तेव्हा आजी म्हणते की ऊर्जा अगं तू त्याच्याशी बोललीस तर त्याला जास्त बरं वाटेल. ऊर्जा अचानक थँक्यू बोलते. आजी विचारते कशासाठी. तेव्हा ऊर्जा सांगते की तुम्ही फोन करून मला कळवलं त्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की मला माहिती होतं तू फोनची वाट नक्की बघशील. ऊर्जाला पुढे काही बोलवतच नाही कारण तिच्या डोळ्यात अश्रू ताटून आलेले असतात. आजीला ती सांगते की ठीक आहे मी फोन ठेवते. पण जेव्हा ती फोन ठेवते तिला स्वतःचाच राग येतो. काय होतं आहे मला हे सगळं. एकीकडे माझं मन मला सांगतं की शौर्यापासून लांब जायला हवं आहे पण दुसरीकडे ते पुन्हा त्याच्याकडे ओढलं जात आहे. का मला सतत त्याची इतकी काळजी वाटते. मी ठरवलं होतं की शौर्याशी भेटायचंही नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. पण कुमुदिनी मॅडमचा फोन आला आणि का मी त्याच्यासाठी इतकी रेसलेस होते. आता यावरती फक्त एकच उपाय आहे. जर शौर्याला मला विसरायचं असेल तर मग मी स्वतःला कामात झोकून दिलं पाहिजे. ऊर्जा पटकन खत्री सरांना फोन करते कामासाठी आणि तेव्हा तिला कळतं की ते अचानक कानपूरला निघालेत. ती त्यांना रिक्वेस्ट करते की सर प्लीज थांबा मी थोड्या वेळात तुम्हाला भेटेन. ऊर्जा पटकन आपला काळा कोट अडकवते आणि खत्री सरांना भेटायला निघते. इकडे आमदारांनी त्याच्या वरिष्ठांना फोन केलेला असतो आणि बडायाच मारत असतो की साहेब आता मी काय तुमच्यापासून कधी काही लपवलं आहे का. अहो माझ्यावरती विश्वास ठेवा तुमचं काम हे व्यवस्थितच होणार. इतक्यातच अर्पिता येते. अर्पिता अजूनही शॉकमध्ये असते.
जेव्हा तिच्या डोळ्यातील अश्रू तो पाहतो, तो आधी तर फोन ठेवतो. अर्पिताला विचारतो की अर्पिता, अगं हे काय तू लगेच आलीस? मला तर वाटलं की संध्याकाळपर्यंत तू तिथेच थांबशील. अर्पिता काहीच उत्तर न देता तेथून जाणार. आमदार तिच्या समोर जाऊन उभा ठाकतो. अर्पिताच्या डोळ्यात अश्रू बघून त्याला काळजी वाटते. तो विचारतो की काय झालंय नक्की अर्पिता? तू भेटलीच नाही आहेस शौर्यला? तेव्हा अर्पिता सांगते की नाही, कारण तो झोपला होता. आता ती थोडं पुढे जाणार. आमदार पुन्हा तिला अडवतो. अगं म्हणजे तू भेटलीच नाहीस त्याला आणि तशीच निघून आलीस झोपलाय म्हणून. तेव्हा अर्पिता सांगते की नंतर मी जाईन ना पप्पा. आमदार तिला पुन्हा अडवतो की एक एक मिनिट बाळा, बेटा तू इतकी अस्वस्थ काय आहेस? काहीतरी नक्कीच झालंय. अर्पिता काहीच घडल्या नसल्याचा आव जरी आणत असली ना, तरी आमदाराला वेगळाच संशय येतो. तो विचारतो की ते लोक चुकीच्या वागलेत का तुझ्याशी? नाही म्हणजे शौर्याला भेटायचं नाही, बोलायचं नाही असं काही म्हटलेत का? तेव्हा अर्पिता सांगते की नाही, तसं काहीच घडलं नाही आहे. पण ती तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत असते सतत. आमदार विचारतो की मग नक्की काय घडलंय तिथे? कोणी तुझ्या मनाला लागेल असं बोललंय का काही? हे बघ, मी तुझं बाप आहे की नाही बाळा? मी आत्ता जाऊन त्या लोकांना जाबही विचारू शकतो हं? थांब, मी ना त्यांना फोनच करतो. तेव्हा अर्पिता अडवते की पप्पा सांगितलं ना, काहीच घडलं नाही आहे. तेव्हा तो विचारतो की बरं मला सांग की शौर्य काही बोललाय का तुझ्याशी वेडंवाकडं असं? तरी अर्पिताचं तेच उत्तर की काहीच घडलं नाही आहे. शेवटी अर्पिताच्या तोंडून काही ते बाहेर पडतच नाही आणि आमदाराला एक वेगळाच संशय येतो. अर्पिता म्हणते, पप्पा मी जाऊ का? माझं डोकं खूप दुखते. शौर्यालाही बरं वाटत नाही आहे आणि मलाही. मला झोपायचं आहे. आमदार तर तिला सांगतो की ठीक आहे जा. आता इकडे शौर्य दिवसा ढवळ्यासुद्धा ऊर्जाचे स्वप्न रंगवत असतो. म्हणजे गाढ झोपेत तीही बडबडत राहतो की ऊर्जा, तू आणि मी ना चहा आणि खारीसारखे आहोत, इन्सेपरेबल. आणि अचानक त्याच्या हाताला हिसका काय बसतो. त्याला पुन्हा जाणीव होते की तो त्याच्याच घरात आहे आणि ऊर्जाची स्वप्न बघतोय. स्वतःवरती इतका हसतो ना तो. आणि त्याला ऊर्जाचं हॉस्पिटलचं बोलणंही आठवतं की तिचा त्याच्या प्रेमावरती पूर्ण विश्वास बसलाय. शौर्य खरं आहे हे तिला कळून चुकतंय. शौर्याची अवस्था बघून तिलाही तितकाच त्रास झाला होता. शौर्य इतका खुश असतो, कालातच हसत असतो, पण दुसऱ्याच सेकंदाला त्याचा हिरमोड होता. कारण त्याला आठवतं की अचानक अर्पिता आली होती आणि नेमकं तिने ऊर्जाच्या समोर शौर्यसोबतच्या लग्नाचा विषय काढला आणि ऊर्जा अचानक तिथून निघून गेली. शौर्याला काहीही करून ऊर्जाच्या मनातले गैरसमज दूर करायचे असतात. इकडे आमदार अर्पिताच्या मनातलं तर ओळखू शकला नाही, पण तिला जो संशय असतो त्याला क्लिअर करायचा आहे. म्हणून तो इन्स्पेक्टर मानेला फोन करून माहिती काढायला बघतो. तो विचारतो की काय माने, कुठपर्यंत आलं इन्व्हेस्टिगेशन? तेव्हा माने सांगतो की साहेब, अहो तो आम्हाला ज्याच्यावरती संशय येतो ना, तो गुंडा आम्ही पकडलाय, पण गोळी कोणी वेगळ्यानेच झाडली आहे ना, त्यामुळे स्केच मॅचच होत नाही आहे. अहो तिथंच तर गाडी अडकली आहे. आमदार खोदून प्रश्न विचारतो की बरं मला सांग माने, जेव्हा ती ऊर्जा शिंदे पोलीस स्टेशनमध्ये येते तेव्हा तिच्यासोबत कोण कोण असतं रे? तेव्हा माने सांगतो की एक दोनदा तिची आई आली होती आणि कधी कधी पद्मा असते, नाहीतर एरवी ती एकटीच येते. आत्ता माने आमदाराला असा काही मूर्खात काढतो ना. आमदार त्याला शौर्यबद्दल विचारतो, तो शौर्य जहागीरदार आला होता का रे कधी? तेव्हा माने इकडे गालातच असतो. त्याला कळून चुकतं की तो माहिती का विचारतोय. तो सांगतो की नाही साहेब, तो कशाला येईल ना पोलीस स्टेशनमध्ये. आमदार पुढे त्याला प्रश्न विचारतो की बरं मला सांग माने, की त्या ऊर्जा शिंदेच्या बोलण्यात कधी शौर्याचा उल्लेख आला होता का रे? नाही म्हणजे केसमध्ये तो ऊर्जा शिंदेला मदत वगैरे करतोय असं काही? तेव्हा माने बरोबर ओळखतो या आमदाराचा कावा. मनातच तो विचार करतो, काय साहेब, अहो येडाबिडा समजले की काय मला? अहो तो शौर्य जहागीरदार म्हणजे माझा हुकमाचा एक्का आहे. आता तो एक्का बरोबर वेळेला वापरून तुमच्याकडून कसे पैसे काढतो ना ते बघाच. आमदार त्याला फोनवर वचकतो की माने, काहीतरी विचारतोय मी. तेव्हा माने
पानावर येतो आणि सांगतो की नाही साहेब, शौर्य जहागीरदार ऊर्जा शिंदेला का मदत करेल? तसंही तो हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे ना. आमदार त्याला पुन्हा दटावतो, धमकावतो की माने, काही लपवत तर नाही आहेत ना माझ्यापासून? तेव्हा माने म्हणतो की साहेब, अहो तुमच्यापासून कशाला काय लपवायचं? तुमच्या कृपेने तर माझं घर चालतंय ना. आमदार त्याला म्हणतो की चालतंय ना, मग पुढे काही अपडेट असेल तर कळव. मानेही त्याला बरोबर मूर्खात काढतो. हो साहेब, नक्की कळवतो. फोन ठेवल्यानंतर हा विचार करतो की काहीतरी गडबड आहे. आता हे कोडं लवकरच सोडवावं लागणार. इकडे हर्षवर्धन शांततेत विचार करत असतो की पुढचे चाल नक्की काय खेळायचे आहे. आणि तेव्हाच विजया येऊन त्याच्याकडेने भुणभुण करत राहते. अहो तुम्ही असे हातावर हात धरून शांत बसणार आहात का? तुम्ही काहीच बोलणार नाही आहेत का? जग इकडचं तिकडं झालं तरीसुद्धा तुम्हाला बोलायचंच नाही आहे का? का तुम्ही साहेबांसमोर सरेंडर होत आहे? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तू जरा गप्प बसशील का? विजया भडकते की नाही बसायचं आहे मला शांत. अहो तुम्ही आपल्या शौर्याचा विचार का करत नाही आहात? आपल्या शौर्याच्या आयुष्याची वाट लावायला निघाले आहेत त्या. आणि तुम्ही काय केलं की घरातल्यांना सांगून मोकळे झालात की या विषयावर कोणी काहीच बोलायचं नाही आहे. उद्या आपल्या शौर्याचं लग्न लावून मोकळ्या होतील त्या, तरीही तुम्ही बघतच बसणार आहात का? तेव्हा हर्षवर्धन तिला शांतपणे म्हणतो, मी हे होऊ देईन का? विजया ओरडते की अहो कसला थंडपणा आहे हा? तुम्ही काहीच करणार नाही आहात का? असे शांत बसणार आहात? उद्या ना मला हार्ट अटॅक येईल विचार करून. तेव्हा हर्षवर्धन तिच्यावरती वचकतो, ओव्हर रिॲक्ट करतेस तू. आईसाहेब बोलतायत कारण शौर्यने तसं केलंय. शौर्याकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती. तेव्हा विजया विचारते की तुम्हाला गांभीर्य कळत नाही आहे का? आता आईसाहेब मानतात म्हणून तुम्ही शौर्याचं लग्न ऊर्जा शिंदेसोबत लावून देणार आहात का? काय तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही. तेव्हा हर्षवर्धन तिची समजूत घालतो की हे बघ, सध्या तरी थोडीशी शांत राहा. काय घडलं, कसं घडलं ते सगळं मला आधी शौर्याकडून जाणून घ्यायचं आहे. तेव्हा विजया म्हणते की चला ना मग आपण आत्ताच जाऊन बोलूयात त्याच्याशी. पण हर्षवर्धनला काही नको आहे, कारण हे कोडं त्याला शांतपणे सोडवायचं आहे. तो म्हणतो की हे बघ, आत्ता ती वेळ नाही आहे बोलायची. आधी शौर्याला आपल्या बरा होऊ देत. मी सांगितल्याप्रमाणे सगळं वातावरण त्याला थंड आणि शांतच दिसलं पाहिजे. आधी जसं नॉर्मल होतं अगदी तसंच. विजयाला राग आलेला असतो की इतकं सगळं घडलंच कसं आणि शौर्यने त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. तेव्हा हर्षवर्धन तिला सांगतो की पूर्वी मला शंका आलीच होती विजया, की नक्कीच शौर्याचं काहीतरी बिनसलंय. तेव्हा विजया वैतागत म्हणते की मुळात मी तेच म्हणते, तेच विचार करते की ते चाळीतल्या मुलीवरती याची नजर पडलीच कशी. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की आधी त्याची पडली होती अगदी तशीच. मला आधी संशय आला होता विजया, पण सगळ्या गोष्टीचे क्लू मला आत्ता लागत आहेत. हे प्रकरण दिसतं तितकं साधं सोपं नाही आहे. तेव्हा विजया विचारते की म्हणजे हे साधंसुद्धा प्रेम प्रकरण नाही आहे? हर्षवर्धन सांगतो की शक्यता कमी आहे. हर्षवर्धन विचारतो की असो, अर्पिताशी बोलणं झालं का तुझं? तेव्हा ती सांगते की हो. ती विचारते की पण तुमच्या केसचं काय? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही विजया, हे प्रकरण केसच्याही पलीकडे गेले. आता मला माझ्या शौर्याची काळजी. हा माझ्या शौर्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता सगळ्या गोष्टी मोजून मापून आणि सावधगिरीनेच कराव्या लागतील मला. हर्षवर्धनचे डोळे आता आग ओकत असतात आणि तो विजयासमोरच म्हणतो की ऊर्जा शिंदे, तू सून म्हणून माझ्या घरात कधीच येणार नाही आहेस. हे तर आता ती वेळच ठरवेल. इकडे किचनमध्ये कॉफी बनवताना दिव्या गाणं गुणगुणत असते, मस्त एन्जॉय करत असते. आदित्य येतो आणि त्याला तिचा इतका राग येतो. तो विचारतो की घरात एवढं टेन्शन असताना तू गाणं कसलं गुणगुणतेस? दिव्या हसत विचारते की आई मी गाणं गुणगुणत होते, माझ्या लक्षातच नाही आला. तेव्हा आदित्य चिडून विचारतो, तुला नक्की कसला आनंद झाला आहे ग? माझ्या भावाला गोळी लागली याचा, की घरात जे काही तमाशे सुरू आहेत त्याचा आनंद झाला आहे? तेव्हा दिव्या चिडून विचारते की आदित्य, शौर्याला गोळी लागली त्याचा मला आनंद का होईल? आणि घरात तमाशे काय माझ्यामुळे होत आहेत का?
तुला माहीत नसेल पण मलाही खूप टेन्शन आलं आहे. आणि आदित्य, जर मला एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तर ते जावं यासाठी मी गाणं गुणगुणत असते. तेव्हा आदित्य आता चिडतो आणि तिला विचारतो की दिव्या, खरं खरं सांग की हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते तुझं आणि तुझ्या बहिणीचं मिळून नाही आहे ना? आता या दोघांमध्येच वेगळाच वाद पेटतो. कारण दिव्या चिडते त्याच्यावरती की उगाचच सेन्सलेस काहीतरी बोलू नकोस हा. आदित्य विचारतो की म्हणजे तुझ्या बहिणीबद्दल तुला काहीच माहिती नव्हतं? दिव्या म्हणते की नव्हतंच माहिती. आणि हे सगळं मला विचारतोयस? तुझ्या भावाने तरी तुला काही सांगितलं का? तुमचं तर नातं किती घट्ट आहे, किती प्रेम करता ना तुम्ही एकमेकांवरती, तरीही त्याने तुला काही सांगितलं नाही. इथे तर माझ्या बहिणीची कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही. आदित्य पुन्हा विचारतो की म्हणजे खरंच तुला काहीच माहिती नव्हतं? तेव्हा दिव्या त्याच्यावरती डाफतते की एकदा सांगितलं ना, नव्हतं माहिती मला या सगळ्यातलं काही. आता ती रागाने निघून जाणार. परत फिरून आदित्यला विचारते, आपली भावंडं किती वाईट आहेत ना आदित्य. ना तुझ्या भावाने तुला काही सांगितलं, ना माझ्या बहिणीने मला काही सांगितलं. माझं तर जाऊ देत, सोड रे. माझ्यासोबत तर ऊर्जाने सगळेच संबंध तोडलेत. पण तुझ्या भावाचं काय? तुमचं तर नातं किती घट्ट होतं, तरीही तुला काहीच माहिती नाही आहे. आदित्य, तुमचं हे जे घर आहे ना ते दिसायलाच मोठं आहे, पण नाते मात्र पोकळ आहेत हा. आदित्य तिच्यावरती चिडतो की गप्प बस, जास्तीचं तोंड वाजवू नकोस. आणि राहिला प्रश्न तुझ्या बहिणीचा, डॅड आणि तुझ्या बहिणीचं जे इक्वेशन आहे ना, त्यामुळे पुढचं सगळं मला कठीणच वाटते. आदित्य दिव्याला पुन्हा विचारतो की एक गोष्ट लक्षात ठेवा दिव्या, जर का तुझा आणि तुझ्या बहिणीचं मिळून काही प्लॅनिंग असेल तर मग मी सोडणार नाही या तुला. आधीच खोटारडेपणा करून तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस, पण मी माझ्या भावाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आहे. आणि आदित्य रागात तेथून निघून जातो. पण दिव्यासुद्धा इतकी भडकलेली असते की तुझं जाऊ देत रे आदित्य, तुझं सोड. मी स्वतःच ऊर्जाला या घरात येऊ देणार नाही आहे. कारण माझं पितळ उघडं पडेल ना. या घरात मला खूप मान आहे, मी खूप सुखात जगते. हे खोटं चित्र मी जे त्यांच्यासमोर निर्माण केलं आहे त्याचं बिंग फुटेल ना. इतक्यांदा मी आईला जाऊन सगळं विचारलं, पण तिने कधीच मला काहीच सांगितलं नाही आहे. ऊर्जाला मी या घरात पाऊलही टाकू देणार नाही. दिव्याने आता विडाच उचललेला असतो. ऊर्जा इकडे चायचुईच्या ठिकाणी सरांची वाट पाहत असतानाच तो चहावाला आणून तिला चहा देतो आणि तिचं लक्ष जातं त्याच्या टी शर्टकडे. आता स्टार प्रवाहावरती जी नवीन मालिका येते ना प्रेक्षकांनो, त्याचं प्रमोशन करतायत ती लोक. त्याने बाई तुझा आशीर्वाद या नावाचं टी शर्ट घातलेलं असतं. ऊर्जा त्याला विचारते की काय रे, हे काय आहे ते बाई तुझा आशीर्वाद? तेव्हा तो सांगतो की हो, आता जे आहे ते आहे, ते जगाला सांगायला लाज कशाला बाळगायची. आता माझ्या आईचा आशीर्वाद होता म्हणूनच तर मी इथपर्यंत पोहोचलो, मोठ्या शहरात आलो. तुमचा आशीर्वाद होता म्हणून माझा धंदा बी बसला. आणि या जगाची आई, आई तुळजाई, तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच तर आपण सगळे आहोत. एका बाईचा आशीर्वाद असतो ना, म्हणूनच तर सगळं चांगलं चालतं बघा. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे मात्र मला पटला, माझ्यासोबतही माझ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणूनच तर मी इथे आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, प्रत्येकाच्या मागे आईचा आशीर्वाद असतो, बायकोचा आशीर्वाद असतो, लेकीचा असतो किंवा तुमच्यासारख्या ताईंचा आशीर्वाद असतो. ऊर्जा म्हणते की हे पटलं मला. तो म्हणतो की पटलं ना, की बघा इतक्यातच आता ऊर्जाचे सिनियर वकील तिला भेटायला येतात. ॲफिडेव्हिटचं काम जे तिने पूर्ण केलेलं असतं ते त्यांना दाखवते. खत्री सरांचा असिस्टंट असतो तो कृपेश. आता ऊर्जाला तो सांगतो की चला, तुझे ना ॲफिडेव्हिटचे सगळे मिळून 1200 रुपये फिटलेत. ऊर्जाला इतकं टेन्शन येतं, फक्त 1200? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. कृपेश तिला विचारतो की काय झालं ऊर्जा, काही प्रॉब्लेम झाला आहे का? नाही म्हणजे इतकं कर्ज अचानक डोक्यावर घेतलेत. तेव्हा ऊर्जा सांगते की नाही, असं काही नाही आहे, एक महत्त्वाच्या कामासाठीच घेतलेत. तेव्हा तो सांगतो की खत्री सर आता कानपूरला गेलेत. ऊर्जा अजून टेन्शनमध्ये येते. ती विचारते की काय? अरे पण मला भेटायचं होतं त्यांना. तेव्हा कृपेश सांगतो की काळजी करू नकोस, तुला द्यायची ॲफिडेव्हिटची कामं जेवढी आहेत
त्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती टाकली आहे. आणि ऊर्जा, मी काय म्हणतो, ॲफिडेविटचं काम तर तू करच, पण खत्री सर आता कानपूरला गेलेत. त्यांचा एक महत्त्वाचा क्लायंट आहे, त्याची डिवोर्सची केस फाईल करायची आहे. तर त्यांचं ॲफिडेविटही बनव आणि तू डिवोर्स केसही फाईल कर. नाही म्हणजे त्याचे पैसे जास्त मिळतात म्हणून म्हणतोय. दीपंकर रॉय खूप महत्त्वाचा माणूस आहे. खत्री सरांचा खूप जुना क्लायंट आहे. ऊर्जा त्याला रिक्वेस्ट करते की कृपेश, जर एखादं काउन्सिलिंगचं काम असेल तर तेही देशील का मला. तेव्हा तो म्हणतो की ऊर्जा, अगं किती काम करणार आहेस तू, अगं काळजी करू नकोस, तुझ्या डोक्यावरचं कर्ज फिटेल. खत्री सरांचं खूप महत्त्वाचा आणि जुना क्लायंट आहे, त्याचं काम तेवढं व्यवस्थित पार पाड. ऊर्जा त्याला शब्द देते आणि तो तेथून निघून जातो. आता मस्त ऊर्जा चहा एन्जॉय करणार. अचानक तिला शौर्य आल्याचा भास होतो. शौर्य तिला हाकही मारतो आणि ऊर्जाची कळी खुलते. प्रेक्षकांनो, भाग संपतोय. हर्षवर्धन शौर्यकडे जातो आणि तेव्हा शौर्य रिक्वेस्ट करतो की डॅड, प्लीज ऊर्जाला काही होणार नाही, याच्याकडे लक्ष द्याल. मी असं का म्हणतोय ते सांगू का तुम्हाला. तेव्हा हर्षवर्धन फिरून म्हणतो की काही गरज नाही आहे सांगायची, मला माहिती आहे सगळं. त्यात आता मंग्या ऊर्जा मध्ये वाद होतो. मंग्या येऊन म्हणतो की त्या शौर्याने तुला इतका मोठा धोका दिला तरीही तू त्याच्यावरतीच विश्वास टाकते, त्याचाच सतत विचार करते. ऊर्जा, तुला ना त्याच्या श्रीमंतीची हाव सुटली. आणि त्या क्षणी ऊर्जाला इतका राग येतो मंग्याचा की तिने डायरेक्ट मंग्याचं थोबाडच फोडलं. पण आता प्रश्न उरतोच की शौर्याला जरी शब्द दिला तरी हर्षवर्धन ऊर्जाच्या विरोधात काय खेळी खेळेल.